सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणे। प्रत्येक जण आपापल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो आणि यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे। आपण आपल्या घरी घट बसवत असो किंवा नसो तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओटी अवश्य भरावी, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी, नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची, कधी भरायची आणि ओटी का भरायची, ताई ओटी भरावी लागेलच का, ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच कुलदेवीची ओटी भरायची म्हटली की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे नक्कीच मिळून जातील। तसेच व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया, नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी। बघा, पहिला नियम आपल्याला हा सांगतो, नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते। म्हणजेच काय, घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत, म्हणजे घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा। पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये 7व्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी। याचं कारण सुद्धा तसंच आहे। आपण गौराईची ओटी कधी भरतो, जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा, किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेरवासनी माहेर राहायला जातात, जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणी आली तर आपण तिची ओटी कधी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो, तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा। त्यामुळे आपल्या कुलदेवीची ओटी सुद्धा आपण 7व्या माळेपासून पुढे भरावी, कारण तो असतो नवरात्रीचा उत्तरार्ध। भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधीही जात नाही तरी आपल्या घरामध्ये निवासस्थान ती करत असते, म्हणजे ती कायमस्वरूपी राहते। पण एक नियम आहे, देवीचं नवरात्रीमध्ये जे काही देवी तत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते, सांगता करण्याची वेळ येते, तेव्हा आपण 7वी माळ, 8वी माळ किंवा 9वी माळ यातल्या कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी ही भरू शकता। तुमच्या घरी घट बसले असतील, घटासमोर तुम्ही देवीची ओटी भरा। घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची तरी मूर्ती किंवा फोटो असतो, देवीसमोर तुम्ही ओटी भरा। आपल्या घरी किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तेथे जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता। तसेच देवीची ओटी ही तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता। तर आता बघा, कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे। आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी ही भरायची आहे। तर आता ओटी का भरतात, तर बघा, ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे। सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते। संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचं हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे। एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार सुद्धा असतो। त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी ही भरायची आहे। आता वर्षभरामध्ये कुठल्याही मंगलप्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे। आता कारण तुम्हाला कळालं असेल, आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखीच असते 99%, पण 1-2% थोडीफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी असू शकते। पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे की जेणेकरून त्या ओटी भरल्याचं सर्व फळ हे आपल्याला मिळेल। आणि ओटी बघा, कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे आणि मनापासून भरायची आहे। आता आपण जाणून घेऊया देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल आणि देवीची ओटी ही कशी भरावी त्याबद्दल। तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते आपण प्रथम जाणून घेऊया।
बघा, एक साडी किंवा फक्त ब्लाऊज पीस किंवा खण, तसे शृंगाराचं साहित्य, दक्षिणा, एक पाण्याचा नारळ, शेंडी असलेला घ्यायचा आहे. तसेच बदाम, हळकुंड, सुपारी, मुठभर किंवा वाटीभर तांदूळ, एक फळ, तसेच खाण्याचा विडा, हळदी कुंकू, हिरव्या किंवा लाल 5 किंवा 7 बांगड्या, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार, फुले, हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती आणि त्यावरती ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीसावरती हे सर्व साहित्य ठेवायचं आहे. आता ओटी कशी भरायची, तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे. शक्यतो देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते, तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे. घडी जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे. आणि देवीला जी आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी, कारण या सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांपेक्षा, इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते. आणि म्हणून ओटीतली साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी, काठपदराची असावी. तर या गोष्टी आहे साडी घेण्यासाठी. आता या आपल्याला लक्षात ठेवायच्या की तुम्ही खण देताय किंवा ब्लाऊज पीस देताय, तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशा पद्धतीचाच असावा, जसं रेशमी, सुती वगैरे, आणि थोडासा काठ असलेला. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते, कारण नऊवारी साडीला 9 वार असतात, 9 स्तर असतात आणि हे देवीचे कार्य करणारे 9 रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात. आणि म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्व आहे. यानंतर दुसरी गोष्ट, साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा, डार्क असा नसावा. तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा, नंतर गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता. तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे तर ती ठेवायची आहे. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे. आणि 1 रुपयाचं नाणं किंवा यथाशक्तीने तुम्ही 11 रुपये, 21 रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत. हिरव्या किंवा लाल बांगड्या, त्यानंतर गजरा, आणि त्यानंतर आपल्या घरचे थोडेसे तांदूळ, आणि त्यानंतर शृंगाराचे दागिने. आता जेवढे तुम्हाला ठेवता येतील बघा, 11, 21 म्हणजेच मणी, मंगळसूत्र, जोडवे, कानातले, टिकली, बांगड्या, नेलपेंट, कंगवा, मेहंदी कोन वगैरे या गोष्टी ज्या आहेत आपण ज्या शृंगाराच्या म्हणतो तर त्या तुम्ही इतरही ठेवू शकता. तर अशा प्रकारे ठेवायच्या आहे. आणि ओटी अर्पण करताना नाराची शेंडी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे. त्यानंतर ओटीमध्ये विडा सुद्धा ठेवला जातो. विडा म्हणजे बघा, जे आपण पान खातो त्या पानांचा विडा बनवला जातो, तो देवीला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असं म्हणतात. तर हा जो विडा आहे हे तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथे सुद्धा तो विडा जो आहे तो सहजासहजी मिळून जातो. यासोबत बघा तुम्ही एक फळ पण ठेवू शकता, केळी म्हणा, सफरचंद म्हणा, आणि या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत. हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या. त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकाला, फोटोला, मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा. त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये आपण देवीसाठी घेतलेली फुलं, फुलांचा हार, गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करायची. मात्र देवघरामध्ये देवीचं रूप जे असेल ते आपल्याकडून हलता कामा नये. त्यानंतर ताटाला तुम्ही हळदी कुंकू, अक्षत अर्पण करायचे आहेत. आणि नंतर बघा, ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं, ते म्हणजे तांदूळ. ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचं, जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील. वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्त नसतात, तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे, 3दा किंवा 5दा करून, आणि ते देवीसमोर न्यायचं. पुन्हा ताटामध्ये टाकायचं, देवीसमोर न्यायचं, पुन्हा ताटामध्ये त्या ब्लाऊज पिसावर टाकायचं. आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करत राहायचा, जसं की बोला अंबाबाईचा उदो उदो, नाहीतर मग आई राजा उदो उदो. तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी जशा पद्धतीने करतात तसा करायचा. आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवीसमोर न्यायचं आणि पुन्हा खाली ताटामध्ये ठेवायचं. आणि नंतर शेवटी संपूर्ण ताट ओटी सकट घेऊन देवीसमोर न्या. म्हणजे तुम्ही काय करायचं, एकदा धान्याने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं. म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल, परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ती आहे तशी उचलायची, ती टोपली, परात, आणि ती देवीसमोर न्यायची. म्हणजे आपल्या छातीच्या लेवलनी ती देवीसमोर आपल्याला न्यायची असते आणि पुन्हा खाली ठेवायची असते.
आता हे सगळी ओटी तुम्ही 3दा 5दा किंवा करून देवीसमोर न्या, पुन्हा खाली ठेवा आणि अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या। ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाहीये। पानाचा विडा सुद्धा तुम्ही देवीच्या मूर्ती जवळ फोटो समोर किंवा ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी देखील चालतो। देवीकडून चैतन्य मिळावं, मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई ग, मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे। तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छा असं काही नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली, माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे, काही चूकभूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर, कारण आपण माणूस आहे, कधी कधी चुका होऊन जातात। तर अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे। तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी सुद्धा अशी भरू शकता। जर मंदिरात ओटी अर्पण केली ते आपण तिथेच अर्पण करतो आणि त्या बदल्यात आपल्याला एक तर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो, तर ते आपण घरी येऊन देवाऱ्यामध्ये तो हार ठेवू शकतो। पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूचं काय करायचं, तर ओटीतले जे शृंगाराचे दागिने, साडी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत हे आपण आपल्या घरातील महिला वापरू शकतात आणि त्या आपण वापरायच्या आहेत। खायच्या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायच्या आहेत। दक्षिणा जी आहे ती वापरू नका, ती तुम्ही एखादं जवळपासचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही दानपेटीमध्ये ती टाकू शकता। सगळ्या वापरायच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता, पण देवीला आपण अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा। आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण तुळशीला घालू शकतो। आता बघा, ओटी भरून झाल्यानंतर काय करायचंय, पाण्याने एक चौकोन काढायचा। म्हणजे काय, आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकोन काढून घ्यायचा आहे, जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेस सुद्धा फरशीवरती काढत असतो। त्याच्यावर आपल्याला हे शिद्याचं ताट ठेवायचं आहे। आता शिदा म्हणजे काय, आणि हा शिदा देवीची ओटी भरताना आवश्यक अर्पण केला पाहिजे, त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते। शिद्यामध्ये गव्हाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे आपण बेसन पीठ म्हणतो तर ते पण पाहिजे, किंवा हरभऱ्याची डाळ, 2-3 लाल सुक्या मिरच्या, मीठ, गूळ आणि तेल, साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं। हा कोरडा शिदा, कोरड्या शिद्याला कधी सुतक आणि विटाळ नसतो, त्यामुळे आपण देवीला हा शिदा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये। आता बघा, मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे, तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा, पण तुम्हाला त्यामध्ये शिदा हा आवश्यक ठेवायचा आहे। जर आता घरी तुम्ही ओटी भरली असेल, जो ओटीतला शिदा असेल तो पुन्हा आपण अन्नपदार्थामध्ये ते पदार्थ टाकून आपण घरामध्ये अन्नपदार्थ म्हणजे इतर स्वयंपाकामध्ये त्याचा वापर करून बनवू शकतो, किंवा एखाद्या गरीबाला अन्नाच्या स्वरूपामध्ये हा शिदा तुम्ही देऊ शकता। आणि मंदिरात सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की तिथलं नेमकं वातावरण कसं असतं, तिथे नेमक्या काय पद्धती आहे त्यानुसार आपण तेथे पण देऊन टाकू शकतो। बघा, या नवरात्रीमध्ये परड्या भरून आपण हा कोरडा शिदा मंदिरामध्ये सुद्धा देण्याची पद्धत असते, तर हा सुद्धा तुम्ही ओटी भरल्यानंतर देऊ शकता किंवा ओटी भरण्याच्या अगोदर देखील देऊ शकता। तर आपण सुंदर अशी ओटीबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आणि ती तुम्हाला नक्कीच समजली असेल। तर आता आपण जाणून घेऊया की ओटीबद्दल काही नियम आहेत। ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे। यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा, पण ती मनापासून भरा। कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं, कोणी महागडे अगदी 20-20 हजाराच्या साड्या देतं, कोणी सोन्याचं मुकुट देतं, कोणी चांदीचं काही देत असतं आणि देवीला दान करत असतं। आता ओटीमध्ये पण त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे, आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देव मला पावणार नाही, तर असं अजिबात नाहीये। आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते, आणि मनापासून कुठली गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हाकेला नेहमी धावून येते। म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी ही भरायची आहे। नंबर 2, अगदी ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाने किंवा तुम्हाला माहिती असेल देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी, तिला आपण चुनरी असं म्हणतो, तर ती सुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे। तुम्ही त्याने देखील देवीची ओटी भरली तरी देखील चालेल। नंबर 3, समजा तुम्हाला कधी नाईलाजाने नारळ उपलब्ध झाला नाही ओटीसाठी, तर तुम्ही एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल। तसेच ओटीमध्ये लिंबू देखील ठेवतात। नंबर 4, आपल्याला 1 वाटी धान्य लागतं ओटीसाठी, त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा।
न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला यासाठी घ्यायचे आहेत. आणि तांदूळच का घेतले जातात, तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेलं सगळ्यात पहिलं धान्य म्हणजे तांदूळ. आणि म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण असंही विचारतात की देवीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो. तर बघा, त्यासाठी पौराणिक एक कथा देखील सांगितली जाते. नंबर 5, तांदूळ या धान्याकडे एक प्रकारे शांतीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. त्याचा पांढरा रंग म्हणून, तर त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाच्या अक्षता असतील किंवा देवपूजेमध्ये का होईना, तांदळाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो. साधारणतः तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये मावेल एवढे धान्य तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता. किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल, म्हणजेच पासाभर किंवा 1 वाटी तांदूळ घेतले तरीही चालतील. नंबर 6, देवीला आवडणारा रजोगुणी पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे. पण पानाचा विडा घेताना सुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे, हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे. या तांबूल किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल, अशा पद्धतीचाच तुम्ही तो तांबूल घ्या. समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर त्याच्यावर ठेवली तरी पण चालेल, किंवा फक्त विड्याची पानं या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवली तरी देखील चालतात. नंबर 7, बघा, ओटीमध्ये तुम्ही खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात. पण हळकुंड ठेवताना ते लेकूरवाळच असावं. म्हणजे काय, ज्याला फाटे फुटलेले असतात असं हळकुंड घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे ओटी भरताना, कारण वंशवृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो. आणि जे फक्त सिंगल हळकुंड म्हणजे न फाट्या फुटलेलं असतं तर ते कधीही पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी कधीही वापरायचं नाहीये. नंबर 8, घरच्या घरी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर किंवा रात्रभर ती ओटी देवीच्या समोर आहे तशीच राहून द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते तुम्ही ठरवू शकता. देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते. आणि त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी, चोळी, ओटी अर्पण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. बघा, आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग तुमचा नेहमीच प्रश्न येत असतो, ताई आमच्या घरातील महिला गर्भवती आहे किंवा मी एकटीच आहे, मी गर्भवती आहे, तर मी ओटी भरू शकते का? तुमच्या घरातील कोणीही महिला गर्भवती असेल आणि घरामध्ये जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल. तुम्ही एकटीच महिला असाल, तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आहे आणि तुम्ही गर्भवती आहात, तर मग तुम्ही ओटी भरायची नाही, कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे. तुमच्या पोटामध्ये बाळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता आणि ओटी भरू शकता. किंवा घरच्या घरी तुमच्या बाळाला सुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल, जेव्हा बाळ झालंय त्याच्यानंतर. पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल. म्हणजे कधी कधी काय असतं, महिलांचा एक तर मासिक धर्म असतो किंवा मग अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तरी पण मग हे प्रश्न विचारले जातात की आम्हाला समजा या नवरात्रीच्या काळामध्ये ही अडचण असल्यामुळे ओटी भरणे शक्य होणार नाही, तर मग घरातल्या पुरुषांनी भरली तर चालेल का? नक्कीच चालेल. नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा आपल्याला देवीची ओटी भरण्याची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल, मासिक पाळी असेल, त्यामुळे ती ओटी भरू शकली नाही, तर तिच्या ऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते. आता त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल, कुमारिका मुली असतील त्यांनी ओटी भरली तरी पण चालेल. आता बघा, अगदी घरातील साडी सुद्धा तुम्ही ओटीसाठी घेऊ शकता. फक्त तुम्ही स्वतः ती नेसलेली नसावी आणि ती स्वतः खरेदी केलेली असावी, दुसऱ्याने कोणी ओटीमध्ये वगैरे दिलेली नसावी आणि घडी न मोडलेली अशी साडी असावी. तुम्ही देवीच्या ओटीसाठी ही साडी देखील वापरू शकता. तर बघा, अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही ओटी भराल तर देवी आई नक्कीच तुमचा स्वीकार ओटीचा करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यात मोठी इच्छा देखील नक्कीच पूर्ण होईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।